ज्या सावित्रीबाई होत्या ना, त्या साताऱ्यातील नायगाव म्हणून गाव आहे, त्या नायगाव गावामधील एका पाटलांच्या महान अशा कन्या आहेत आणि त्यांचा विवाह अगदी 9व्या वर्षी झाला. 9व्या वर्षी लग्न करून त्या प्रथमतः आपल्या ज्योतिबांच्या घरी आला आणि ज्योतिबांच्या घरी आल्यानंतर त्यांच्या नवऱ्याने म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेने प्रथम त्यांना शिक्षित केलं. त्या शिक्षण घेत असताना त्यांना ज्या यातना झाल्या, त्या यातना तुम्ही विचार करू शकणार नाही, एवढ्या त्यांनी यातना सहन केल्या. ज्यावेळी त्या यायच्या शिकवायला मुलींना, त्यावेळी लोक सरळ सरळ त्यांच्या विरुद्ध अपशब्द बोलायचे, त्यांच्यावर शेण मारायचे, त्यांच्यावर तिखट फेकायचे. अशा अवस्थेत सुद्धा त्या मागे डगमगल्या नाही, कारण त्यांना क्रांती करायची होती. त्यांना आपल्या देशामध्ये क्रांती करायची होती, त्यामुळे त्या डगमगल्या नाही. त्या अगदी ताट मानेने शेण गोळा खात सुद्धा त्या पुढे आल्या आणि सर्व मुलींना त्यांनी शिक्षित केलं. आणि मुलींना शिक्षित केल्यामुळेच आज आपण पाहतो, आज आपल्या मुली, तुम्ही, आम्ही आज कुठल्या कुठल्या पदावर पोहोचलेलो आहोत, केवळ त्यांची आपल्यावर झालेली कृपा आहे. त्यांनी तेवढंच केलं नाहीये, केवळ त्यांनी तेवढंच केलं, त्या समाज सुधारक सुद्धा होत्या, त्यांनी समाजाची सेवा केलेली आहे. आपल्या समाजामध्ये काही अनिष्ट प्रथा होत्या, काही चालीरीती होत्या, त्या चालीरीती विरुद्धच त्यांनी बंड पुकारलेलं होतं. आपल्याकडे प्रथा काय होती बघा, त्यावेळी बघा लहान वयात मुलींची लग्न व्हायची, मुली विधवा व्हायच्या, माहितीये ना. आणि अशा वेळी त्या समाजामध्ये मुलींचं केशवपन केलं जायचं. त्यावेळी तिने सरळ आपल्या समाजाला विचारलं, बाबा काहो मी तुमची लाडकी, मग मला काहो करता तुम्ही बोडकी. म्हणजे तिने असं आत्मीयतेने विचारलं, बाबा मी तुमची लाडकी कन्या आहे आणि तुम्ही तरी पण मला तुम्ही बोडकं करू देता, असं का करता. हे त्यावेळी त्यांनी लोकांना सांगून दिलेलं होतं. त्याने प्रत्येक वाईट अंधश्रद्धेविरुद्ध सुद्धा अगदी आवाज उठवलेला होता. त्यांनी काय सांगितलं अंधश्रद्धेविरुद्ध, धोंडे नवसा पावती, धोंडे म्हणजे दगड, धोंडे नवसा पावती मग नर नारी का लग्न करीती, असा प्रश्न विचारला. काय विचारला प्रश्न, धोंडे जर तुमच्या नवसाला पावत असतील तर नर नारी लग्न कशाला करायचं, काय गरज आहे त्या लग्नाची, बरोबर की नाही. धोंड्याला पूजून मुकलवतात का, नाही. अशा प्रकारे त्यांनी प्रत्येक स्त्रीला समजावून सांगितलं. प्रत्येक स्त्रीला त्यांच्या मनामध्ये आत्मिक जी जागृती आहे, ती जागृती त्या महान मायेने केलेली आहे, ती आपल्या मातेने केलेली आहे. अशी ही माता जिने पूर्णतः ज्यावेळी आपल्या पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली होती, त्यावेळी स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली, तीच गेली आणि सर्व त्या प्लेग, त्यावेळी लोक आपापल्या घरात लपून बसायची आणि तिने स्वतः त्या लोकांच्या मध्ये गेल्या, त्या प्लेगवाल्या लोकांची तिने सेवा केली. आणि ते सेवा करत असतानाच त्यांना संसर्ग झाला, त्या प्लेगचा संसर्ग झाला. त्याच दिवशी त्यांचा म्हणजे आजचा दिवस आहे 10 मार्च 1897 त्यांचा मृत्यू झाला होता. जी माय 3 जानेवारी ला जन्मली होती, तिचा मृत्यू झाला 10 मार्चला. आणि हे कार्य करत असताना सर्वात प्रथम त्यांनी काय केलं असेल तर पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये तिने प्रथमतः मुलींची शाळा खोलली. कारण का तर सगळ्यांना शिक्षण मिळालं पाहिजे,